आणि यूट्यूबच्या माध्यमातून एकविरा इव्हेंट लाईव्ह सध्या ही वाहिनी जर तुम्ही पाहिलीत एक दमदार आपलं योगदान देत असताना या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये संदेश यांनी केलेली मेहनत आज उंच शिखरावरती तुम्ही पाहताय आणि आज ही जय गावदेवी क्रिकेट संघ तथा सरपंच चषकाची नाईट स्पर्धा तुम्ही यशस्वी पाहताय। नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत, फलंदाजाचा विचार केलात करण पाटील आणि प्रशांत ही जोडी तुम्ही मैदानावरती पाहताय। प्रवीण मात्रेंनी घेतलेली ही मेहनत आज टॉप 16 संघ ए पोल बी पोल त्याच्यानंतर सी डी हे देखील ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळाले। जय पवार सर आणि त्यांच्या समेत आपण पंच पाहू शकाल, मुन्ना पठाण सर, अमित डांगरे सर, परंतु ऑफिशियल्स या मॅच साठी तुम्ही दोन्ही पंच जय पवार सर मेन स्ट्रायकर पंच आणि अमित डांगरे सर हे तुम्ही या ठिकाणी पाहताय स्क्वेअर लेग पंच। तर पहिलाच गोलंदाज आला गोलंदाजी मार्कवरती नितेश पाटील, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा। गरुडाला वंदन करून आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया। पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून बॉल ठोकलाय सीमा रेषा पार, हा दर्जेदार षटकार। तर तुम्ही या ठिकाणी पाहिलात फलंदाज करण पाटील 600च्या स्ट्राइक रेटने डावाला सुरुवात करत असताना विजय ठाकूर यांना तुम्ही पाहता, विष्णू शेठ शिल्के असतील, त्याच्यानंतर प्रभाकर पालकर असतील, सह्याद्री डाबा मालकचे ओनर आमचे नितीन भाई असतील, इथे गडी बाद होत आहेत। जसा षटकार ठोकला त्याच्यानंतर लगेचच त्यांनी उत्तर दिलंय आणि पहिला धक्का। रत्नाम कवी गायक एकनाथजी माली साहेब यांचे सुपुत्र सम्राट आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सायराला तुम्ही स्क्रीनवरती पाहता, आज सायरा 11 पोगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। तिच्यावरचे स्माइल हे भरपूर काही सांगून जाईल। आज ही त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच पप्पांनी ठेवलेली ही यशस्वी स्पर्धा आणि ते अगदी लाजले बघा स्क्रीनवरती। सलग 3 विकेट ज्यांनी घेतले गोलंदाज त्या गोलंदाजाला प्राइज असेल या ठिकाणी आमचे सन्माननीय विशाल पाटील साहेब निलजे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। 3000 रुपयाचा कॅश प्राइज। निलजे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की यंदा मला वाटते 56वे वर्ष त्यांचा असेल तो मकर संक्रांत चषक रायगड ठाण्याच्या अभिमानाची स्पर्धा तुम्ही पाहताय ती देखील जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। चांगली सुरुवात झाली होती फलंदाजाची, त्याच्यानंतर लगेचच उत्तर दिलं आणि गडी बाद झालाय पहिला। पुन्हा एकदा पायाचा वापर करत असताना बॉलला डीप लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलेत, बॉल जाईल सीमा रेषा पार। आल्या आल्या डावाची सुरुवात चौकाराने करत असताना बॅट्समन तुम्ही पाहताय रोहितच्या बॅटमधून चौकार। जबरदस्त सुरुवात, पहिला विकेट जरी बाद झाला असता त्याच्यानंतर त्याला माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आणि दमदार फलंदाजी करावी लागेल। आकुटापाचा बॉल, आणखी एक चांगला फटका, स्क्वेअर लेगला कोणी नाहीये, पॉवर प्लेचा फायदा उठलत असताना फलंदाज तुम्ही पाहताय रोहितच्या बॅटमधून सलग दुसरा चौकार। पाटीलला तुम्ही पाहू शकाल, सुरेश पाटील वाघिलवाडा यांचे जबरदस्त फॅन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो। 14 धावा झाल्या धावफलकावरती, पॉवर प्लेचं पहिले षटक जरी एक गडी बाद झाला असला हे दुधने क्रिकेट संघाचा स्कायरा 11 हे दुधने अर्थातच आमच्या आकाश शेट यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये दिग्गज पॅकर म्हणून ओळख ज्यांची आपण सातत्याने पाहतो। लिडिंग एज फ्लाय स्ट्रिपला खेळाडू होते त्या ठिकाणी झेल कदाचित थोडासा अगोदर पडला त्याच्यामुळे हा कॅरी बरोबर करता आला नाहीये। जर हा झेल टिपला असता तर अजूनही गडी बाद झाला असता, पण चांगली फिल्डिंग, एवढं सोपं नव्हतं हे झेल पकडणं परंतु प्रयत्न खूप चांगले होते। पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये थोडे शफल झाले, बॅटची बाहेरची कडा लागली आणि जवळजवळ पोहोचली होते परंतु थोडासा चेंडू अगोदर पडला त्याच्यामुळे हा झेल कॅरी करू शकले नाहीयेत। निर्धाव चेंडूची समाप्ती, सिंगल आली, माफ करा। धावा झाल्या त्या 15, एक गडी बाद। पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये दमदार सुरुवात करत असताना तुम्ही पाहताय हे दोन्ही फलंदाज
प्रशांतने स्वीप केला बॉलला, तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. पहिलं पॉवर प्ले जर आपण विचार केला तर दमदार सुरुवात झाली षटकारानं, त्याच्यानंतर लगेचच विकेट घेतली आणि त्याच्यानंतर आलेले 2 चौकार रोहितचे. पहिलं षटक कंप्लीट, पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात. एक गडी बाद 16 स्कायरा 11 हे डुटनेस क्रिकेट संघ. किल्ला महाराष्ट्राची शान आहे. ज्या शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही डीजे नितीन यांच्या माध्यमातून ऐकताय. स्कायरा 11 ही डुटनेस संघाला प्रथम बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार. प्रति ओव्हर जरी 16 ची सरासरी राखली तरी सोलचोक 64 धावा ते उभारू शकतील. कालच्या या रात्रीमध्ये देखील दमदार सामने आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कालच्या रात्रीमध्ये प्रवीण मात्रे तिन्ही नाईट स्पर्धेमध्ये दमदार आपल्याला व्ह्यूअर्स पाहायला मिळाले आणि नक्कीच आज देखील तुम्हाला भरपूर सारे व्ह्यूअर्स या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतील. पहिलीच बिग फाईट केतन मात्रे पोगाव संघाच्या विरुद्ध तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु कदाचित त्यांचे फॅन फॉलोअर्स देखील सातत्याने खूप येत असतात. काल देखील जबरदस्त प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभला. नवीन कोण येतात नागेश पाटील, प्रशांत स्ट्राईक एंडला, नाव स्ट्राईक एंडला रोहित 300च्या स्ट्राईकनं तो देखील फलंदाजी करतोय. गुडघा टेकून फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर पिचिंग झालाय बॉल, त्याच्यामुळे पंच इथे इशारा करतात अमित डांगरे सर, इट्स अ वाईट बॉल कॉल. पहिली अवांतर ही धाव येईल आणि अवांतरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय एकूण 17 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात आतापर्यंत केली आहे ती स्कायरा 11 हे डुटनेस क्रिकेट संघानं, परंतु पाहूया शेवटपर्यंत कितपर्यंत धावांचा डोंगर उभा करतील हे देखील पाहणं असे. पुन्हा एकदा 30 लाईन, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, सलग दुसरा चेंडू इथे अवांतर आपण पाहताय आणि व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना तुम्ही धावा पाहताय धावफलकावरती त्या 18 धावा. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, कारण हा महत्वाचा सामना असेल दोन्ही टीमसाठी. जिथून जिंकलात तर सरपंच ट्रॉफीचे एक ट्रॉफीचा तुम्ही दावेदार बनू शकाल आणि तेच प्रयत्न दोन संघांच्या माध्यमातून. स्विच हिटचा प्रयत्न, 30 लाईन होती परंतु कदाचित रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे बीट झाले. सलग 3 चेंडू जर तुम्ही पाहिलेत गोलंदाज नागेशाचे, अगदी ऑफ स्टंपची लाईन त्यांनी हिरली आहे आणि त्याच्यामुळे थोड्या अडचणींमध्ये वाढ होत आहेत त्याच्या देखील, परंतु यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होत असताना नागेशांच्या माध्यमातून स्कायरा 11 हेडूटने विरुद्ध जय हनुमान निलजे ही लढत तुम्ही पाहताय. 3 सामन्यामध्ये जर आपण विचार केला या गोलंदाजांना चांगली कामगिरी केली आहे आणि या मॅच मध्ये किती महत्वाची कामगिरी असेल, कारण पहिला गडी आता बाद झालाय तो करण पाटील ज्याने षटकार ठोकला, त्याच्यानंतर प्रशांत आणि रोहित पाटील हा डाव आपला संघाचा सावरत असताना त्यांना माहिती आहे 2 ते 3 ओव्हर पर्यंत ही पार्टनरशिप मोठी करावी लागेल तरच तुम्ही एक चांगला टार्गेट सेट करू शकाल आणि त्याच उद्देशाने ही पार्टनरशिप पुढे वाटचाल करत असताना रोहित पाटील 2 चौकार 3 बॉल 9 धावा 300चा स्ट्राईक रेट तुम्ही सध्या त्यांचा पाहताय आणि ही जी मेहनत तुम्हाला आज पुढे नक्कीच घेऊन जाईल. एक संघाचा प्रवास इथेच थांबेल, एक संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होऊन एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल आणि तो संघ कुठला असेल. पहिला सुपर 4ची ही लढत तुम्ही पाहताय जो क्वालिफाय करेल. निर्धाव चेंडूची समाप्ती असताना लाईन किती चांगली बघा, वेगवान प्रचंड वेग. त्या दिवशी मला वाटतं तिसऱ्या रात्रीमध्ये आय थिंक अरबाज शेखने दमदार गोलंदाजी केली, 6 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी डिफेंड केल्या. मुरबीच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल अशोक दिंदा, अशोक एडे, भूमी 11 मांडा त्याने देखील धावा डिफेन्स केल्या. म्हणजे कधी कधी गोलंदाजांना देखील ही विकेट साथ देत असताना नागेश पाटील आले रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा, त्याच्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बघा. 3 मॅच मध्ये 24 धावा आतापर्यंत ठोकल्या 13 बॉल मध्ये. रोहित पाटील ही त्याची तिसरी मॅच, 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आला या स्पर्धेमध्ये. स्विच हिट पुन्हा एकदा प्रयत्न करत होते परंतु प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. जर पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर जवळजवळ 1 षटकार 2 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर नागेशला प्राचारण केलं कॅप्टननं, 2 सलग चेंडू वाईट फेकले आणि त्याच्यानंतर हे त्याचं कमबॅक तुम्ही पाहताय. म्हणजे जरी तुम्ही खराब चेंडू टाकण्याची तुमची नीती असेल त्याच्यानंतर तुम्ही कमबॅक करण्याचं देखील तितकंच चालाकीपणा दाखवणं गरजेचं असतं आणि कदाचित हेच दाखवलंय आणि निलजे 11 हेडूटने क्रिकेट संघाला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. तर यानंतरची लढत असेल संग्राम 11 नितलस विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार.
गोलंदाज नागेश पुन्हा एकदा तयार होत आहेत. ऑन साइडला फटका एक्झिट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक येत आहे, डीपला उचलतील, एक धाव कंप्लीट. जबरदस्त गोलंदाजीचा या ठिकाणी कमबॅक तुम्ही पाहू शकाल. तो जय हनुमान निलजे या संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या जवळजवळ आपण विचार केलात तर 16 धावा, म्हणजेच त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरचे पहिले 2 वाईट 18 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर फक्त आणि फक्त नागेशाने 3च धावा दिल्या आहेत. म्हणजे आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हे यशाचं रहस्य आणि त्याच जिद्दीने आणि त्याच चिकाटीने इथे गोलंदाजी करत असताना सध्या तरी स्कायरा 11 हेडुटणे संघाच्या या 2 फलंदाजांसमोर शेवटचा बॉल या ओव्हर्स मधला 2 ओव्हर्समध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला, जिथे धावा वेगाने येत होत्या आणि त्या धावा आता थांबवल्या जात आहेत त्या नागेश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. हो, यावेळी कदाचित बॅटची लिडिंग एज लागली की काय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय, सीमा रेषा पार आलेला हा दर्जेदार चौकार शेवटच्या बॉलवरती. यस, लिडिंग एज तुम्ही या ठिकाणी पाहिलीत आणि 2 खेळाडूंना बीट करून बॉल लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. हा चौकार 2 षटक कंप्लीट, धावा झाल्या त्या 25, 1 गडी बाद. स्कायरा 11 हेडुटणे संघ. इथलाच विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉक्स कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. O2 प्रवीण गायकर. हर्षद भंडारे तुम्ही डगआउट मध्ये पाहताय, अगदी हात दोन्ही सोलते कारण एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपण सातत्याने पाहिली मित्रांनो आणि तो देखील तुम्हाला गोलंदाजी मार्क वरती. आणि इथे सध्या त्यांचे खेळाडू बंटी चेहरा जर पाहिलं तर अगदी कुणाल दाते सर यांची छबी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते आणि तसाच चेहरा तुम्ही त्यांचा या ठिकाणी पाहताय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटक कंप्लीट, धावा लागतात त्या 25. विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल ती अर्थातच गोलंदाजांना सन्माननीय विशाल पाटील साहेब निलजे यांच्या वतीनं 3000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. करण पाटील आलेत गोलंदाजी मार्क वरती. 3 मॅच मध्ये फक्त एकच विकेट त्यांनी घेतलाय आणि जवळजवळ 21 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. परंतु इथे पाहावं लागेल की कामगिरी किती चांगली होईल. पहिल्या मॅच मध्ये 1 ओव्हर त्यांच्या वाटेला आली, 13 धावा दिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये एंजल 11 ढवलेपाडा संघाविरुद्ध फक्त 8च धावा दिल्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश लाभलंय. स्कायरा 11 हेडुटणे संघाविरुद्ध ही फ्रेश मॅच त्यांची पाहताय. तिसरी लढत सुपर 8 ची. जो जिंकेल तो थेट एक ट्रॉफीचा दावेदार नक्कीच बनेल. जाऊया मॅचच्या दिशेने. जितकी मोठी स्वप्न तितकं मोठं संकट आणि जितकं मोठं संकट तितकंच मोठं यश आणि ते यशाला आता तुम्हाला प्राप्त करावं लागेल. फिल्डिंग की रचना अति सुंदर, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट्स आणि स्क्वेअर लेग ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची फिल्डिंग की रचना तुम्ही या ठिकाणी पाहताय. आखुटापाचा बॉल कव्हरच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवला गेला आणि हेच तर वैशिष्ट्य असतं. जेव्हा तुम्ही स्वतः गोलंदाज फिल्डिंग सजवता तेव्हा तुम्हाला बेनिफिट नक्कीच मिळतं आणि तोच फायदा मिळाला. फलंदाज होईल बाद. करणला मिळालेली ही पहिली सफलता. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल प्रशांत बॅक टू द डगआउट. आगमन ते होत आहे. अनिकेत पाटील लोढा मॅनेजर, त्याचबरोबर प्रशांत नाडेकर आणि चेतन पाटील सिंद्रणी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती तुम्ही पाहू शकाल करण पाटील यांना विकेट संपादन करत असताना कमीत कमी पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हर्समध्ये जवळजवळ 45 ते 50 पर्यंत पोहोचावं लागेल. कारण जो सामना आम्ही पाहिला पेठ विरुद्ध कासार वडवली, 3 षटकामध्ये पेठ संघाच्या धावा भरपूर कमी होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बंटीने घेतलेली विस्फोटक फलंदाजी त्याच जोरावरती सामना तो जिंकला पेठ संघानं. फिंगर रोल केलेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना दयालू आलेत नवीन फलंदाज आणि आल्या पहिल्याच बॉलवरती त्यांना इथे बीट करत असताना गोलंदाज तुम्ही करण पाहू शकाल. अगदी त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर अगदी सुशांत गायकर नेरे संघाचे तशीच त्याची शैली तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि तशीच त्याची बॉडी आणि तसाच बरोबर तो चेंडू डिलिव्हर करत असताना यावेळेस देखील वेगवान बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना प्रत्येक डॉट बॉल साठी इथे टाळ्या वाजवल्या जातात प्रेक्षकांच्या माध्यमातून. ते म्हणजेच स्पेशली जय हनुमान निलजे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्कायरा 11 हेडुटणे क्रिकेट संघाचा विचार केला तर थोडासा थांबवलं गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या जवळजवळ 16 आणि त्याच्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज नागेश आणि करण पाटील यांना.
एखादे मोठे फटके लगवावे लागतील, मानसिक दडपण गोलंदाजावर ठेवावं लागेल. जर असे तुम्ही स्वतःवर हारवी होऊन द्याल तर मात्र तुम्हाला थोडंसं बॅकफुटवर जावंच लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अगू टप्प्याचा बॉल, परंतु यावेळी ऑफ स्टंप सोडलाय. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केला. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एक धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 26 या धावसंख्येवरती. आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न आता मैदानावरती करावे लागतील. स्कायरा 11 हेडुडने क्रिकेट संघाला बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. कारण गोलंदाजानं वर्चस्व दाखवलाय, परंतु फलंदाज दाखवेल काय? फटका फसलाय, स्वतः गोलंदाज येत आहेत झेल खाली. जे दडपण तुम्ही फलंदाजांवरती पाहताय त्या दडपणाला झुगारला हवं होतं, परंतु दडपण घेऊन खेळत होते मैदानावरती आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना कॉट अँड बोल्ड, बॅट्समन आउट. हा फलंदाजी करत होता, बाद झाला, परंतु त्याच्यासाठी यापूर्वी एक संधी होती. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर योग्यदादा मडवी उसाडणे यांनी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा षटकार हॅट्रिकसाठी जाहीर केलं होतं. संग्राम 11 नेतलेस क्रिकेट संघाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते कुणाल यांचे या ठिकाणी आगमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. थोडासा अडचणीमध्ये वाढ होत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्कायरा 11 हेडुटने संघाच्या जेव्हा अडचणी येतात तेव्हा घाबरून जायचं नाही. छत्रपती शिवाजींनी सांगितलं आयुष्यामध्ये किती संकट आली तरी घाबरायचं नाही, त्या संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही तर लढायचं. आणि या मैदानावरती आता लढावं लागेल तो अर्थातच टीम स्कायरा 11 हेडुटने क्रिकेट संघाला 26 धावा 3 गडी बाद आतापर्यंत झालेत. ऑन साइडला आल्या स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉलला फेकून दिला. डीप स्क्वेअर लेगला तिथे बॉल अडवतील, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मागच्या काही चेंडूंचा आपण विचार केला, जवळजवळ 10 चेंडू फेकून झालेत, 11 चेंडू फेकून झालेत आणि 11 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त धावा आल्यात त्या 11 आणि गडी देखील बाद झाले टोटल 2. या शेवटच्या 11 चेंडूंमध्ये जवळजवळ तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हर्समध्ये वेगाने झपाट्याने धावा आल्या. षटकार ठोकला करण पाटील याने, परंतु त्याला लगेचच प्रत्युत्तर दिलं गोलंदाज नितेश यानं आणि तिथून तो डाव कदाचित कोडमडला की काय हे आता चित्र मैदानावरती. परंतु एखाद्या फलंदाजाला तळ ठोकावा लागेल, शेवटच्या 24व्या बॉल पर त्यांना थांबावं लागेल, तरच तुम्हाला इथे धावांचा डोंगर उभा करता येईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत करण. शॉट ऑफ गुडलेन. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना जबरदस्त कमबॅक या ठिकाणी केलं जय हनुमान निलजे क्रिकेट संघानं. 3 षटक कंप्लीट झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 9.00 च्या सरासरीनं 27 धावा 3 गडी बाद. तर व्यासपीठावर आताच अरुण पाटील आणि त्यांच्या सुकन्याचं आगमन झालेलं आहे. अरुणदादा पाटील मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आमच्या चिंद्रन गावातील एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आमचे चेतन कुंभारकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं अभियंता आहेत खऱ्या अर्थाने, म्हणजे मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती नवीन गोलंदाज येत आहेत जय हनुमान निलजे संघाकडून केतन पाटील. 4 पाटील बंधूने आता 3 पाटील बंधूंनी दमदार गोलंदाजी केली, पण शेवटच्या स्लॉग ओव्हरचं हे षटक इथून कमीत कमी 15 जरी धावा आल्या तर जवळजवळ 42 ते 45 धावापर्यंत पोहोचू शकाल. 3 ओव्हर्स 2 मॅचेस मध्ये पहिल्या मॅच मध्ये 24 धावा दिल्या होत्या गावदेवी बसार संघाविरुद्ध, एंजलवन ढवलेपाडा संघाविरुद्ध 21 धावा दिल्या होत्या, परंतु या इम्पॉर्टंट मॅच मध्ये त्यांच्या गोलंदाजीकडे नजर असतील त्यांच्या संपूर्ण प्रेक्षकांच्या. केतन पाटील आले गोलंदाजी मार्कवरती, प्रदीप स्ट्राईक एंडला. शेवटच्या स्लॉग ओव्हरचं हे षटक तुम्ही पाहताय आणि मजा येईल या ओव्हर मध्ये. गोलंदाज तयार, प्रदीप स्ट्राईक एंडला. हो आले अकू टप्प्याचा बॉल, वाड शॉट, कव्हरच्या वरून बॉलला फेकून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार.
या बात आहे अप्रतिम छत्रपती शिवरायांचं संगीत. मित्रांनो, तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठं पद तुम्हाला छत्रपती शिवरायांनी दिलंय, ते म्हणजेच मावला. छत्रपती शिवरायांचा मावला हे सर्वात मोठं पद तुम्हाला दिलंय. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजे छत्रपती. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकलं. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, आकुटप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने तो षटकार ठोकला. आणि इथे सांगत असताना या स्लॉग ओव्हर मध्ये आता धावांचा वेग वाढवावा लागेल. यावेळी टर्न केलाय बॉलला, परंतु ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर झालाय, त्याच्यामुळे व्हाईट बॉल पंच इथे इशारा करतायत. बघा, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न इथे खूप होता आणि खूप देखील जास्त टर्न झाला चेंडू. ज्या पद्धतीने वाडेकर क्रिकेट संघ, सिद्धू असतील, त्यांची संपूर्ण गोलंदाज या स्पेशलिस्ट गोलंदाजीसाठी फिरकीसाठी ओळखले जात आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला, परंतु भूमी 11 मांडा संघाविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हारजीत होत असते, परंतु नेहमीच वाडेकर जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघाची दमदार कामगिरी सातत्याने आपण पाहतो. 34 धावा धाव फलकावरती शेवटचे हे षटक तुम्ही पाहताय. करंट रन रेट 10.74चा. नेक्स्ट मॅच विनंती असेल संग्राम 11 नित्य संघाचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ओम नर्मदे 11 नारायण शेठ ग्रुप किरवली या कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. सुपर 8 ची ही दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये मिड विकेटच्या वरून बॉलला फेकून दिलाय. दॅट्स अ बिग 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 हिट. काय जबरदस्त फटका होता. फलंदाज प्रदीप याच्या बॅट मधून आला हा षटकार. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना, आता आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाहीये. तो स्वतःच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध करावा लागतो आणि इथे स्वतःला सिद्ध करत असताना 2 ओव्हर्स त्याला माहितीये की भरपूर चांगल्या पडल्या होत्या जय हनुमान निलजे क्रिकेट संघाच्या, परंतु एखादं षटक त्यांना असं पाहिजे की त्या ओव्हर्स मध्ये ते कमबॅक करू शकतील आणि कदाचित हेच ओव्हर, हाच षटक त्यांना मिळालं की काय जिथे धावांचा ओघ त्यांनी सुरू ठेवलाय. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज केतन पाटीलला देखील कमबॅक करावं लागेल संघासाठी. यावेळी वेगवान बॉल पायाचा भेद घेतलाय, तितक्याच वेगाने नॉन स्ट्राइक एंड खेळाडू तुम्ही पाहताय. ही धाव कंप्लीट करत असताना लेग बाईटचा इशारा येईल पंचांचा. एक्स्ट्रा धावसंख्या यादीमध्ये ही धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघ थेट पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. एका क्षणाला वाटलं होते की जतीन कुठेतरी या धावा थांबवल्या जातील, परंतु या ओव्हर्स मध्ये जी सुरुवात झाली प्रदीप या बॅट्समॅनच्या माध्यमातून आणि ती सुरुवात विस्फोटक मात्र इथे पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर कमीत कमी 44 होऊ शकतात, परंतु जर मोठे फटके आले तर 50 गाठू शकेल. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस तुम्ही पाहताय. ऑन साइडला 4 खेळाडू, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन ही ऑन साइडची व्यूहरचना आणि लॉंग ऑफला तुम्ही एक क्षेत्ररक्षक पाहताय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची ही फिल्डिंगची रचना आता निलजे क्रिकेट संघाची. वेगवान बॉल, परंतु कदाचित लेग स्टंप सोडला या बॉलनं, त्याच्यामुळे पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ, जवळजवळ व्हाईट बॉलचा विचार केला तर आतापर्यंत एकूण अवांतर चेंडू फेकले गेलेत जय हनुमान निलजे क्रिकेट संघाकडून. ते 4 बॉल एक्स्ट्रा फेकले गेलेत आणि तेच 4 बॉल, त्याच 4 धावा कदाचित कधी कधी महागड्या देखील ठरत असतात. केतन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांची लाईन आणि लेंथ याच्यावर कंट्रोल त्यांना करावा लागेल. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज. टॅप केलाय बॉलला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येत आहे डीपला. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड, दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिला त्या ठिकाणी. प्रदीपने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात. एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 43 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या पहिल्या डावातील. केतनचं चांगलं एक कमबॅक, कारण एक षटकार आला होता पहिल्याच बॉलवरती, त्याच्यानंतर वाईड आला, पुन्हा एकदा षटकार आला. 2 बॉलमध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या या 2 बॉलमध्ये त्याची चांगली कमबॅक होत असताना संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि कदाचित त्या संकटांवरती मात करून तुम्हाला नेहमीच पुढे जायचं असतं. आणि इथे पुढे जात असताना तुम्ही केतनला पाहताय. स्लॉग ओव्हर एवढं सोपं नाहीये या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं. फलंदाज नेहमीच तुटून पडत असतात. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. फ्लाइट हिट षटकार, पंचांचा इशारा येईल. 6 धावा.
49 धावा धाव फलकावरती लागत असताना 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पैज लावायचे असेल तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. आणि यावेळी स्वतःशी पैज लावली आहे दोन्ही खेळाडूने, परंतु या ठिकाणी प्रदीप थोडेसे वर्चस्व चढतायत केतनवरती. शेवटचा बॉल तो यावेळी चांगला बॉल होता, तितकी चांगली या ठिकाणी फिल्डिंग देखील पाहायला मिळते. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. 22ची 1 धाव मिळेल आणि पाहता पाहता 4 षटक कंप्लीट, पहिला डाव संपुष्टात येईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या धाव फलकावरती 50 आणि विजयासाठी 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेकंड इनिंग्स मध्ये जय हनुमान निलजे या संघाला जाऊया तिथे महागुरु जोडले जातील स्वागत कक्षामध्ये आणि नेक्स्ट इनिंग मध्ये जोडले जातील योगेश मडवी सर, मॅम फ्रॉम सिद्धी करोले. धन्यवाद. थँक्स रॉकस्टार प्रवीण गायकर. इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. गिरधर शेठ पाटील निलजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांचा येतोची सन्मान स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाणार आहे. निलजे नारायण शेठ या, नारायण शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते निलजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, निलजे ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने प्रथम नागरिक होण्याचं भाग्य लाभलं त्यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय मंदा नारायण पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ही स्पर्धा सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ नारायण शेठ पाटील साहेब बुर्दुल गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, माणुसकी सातत्याने की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते. असे माणुसकीचं नातं आपण पाहतो. एका बाजूला नारायण शेठ पाटील आणि त्या एका बाजूला पण स्पर्धेचे आमचे शिल्पकार एकच वादा आमचा नितेश दादा यांच्या वतीने त्यांचं स्वागत. त्यानंतर चेतन कुंभारकर. चेतन या, चेतन आपल्याकडे बेल आहे या. चेतन एक शिक्षित व्यक्तिमत्व बघा, इंजिनियर आहे अर्थात अभियंता आपल्या मराठी भाषेमध्ये, आणि निश्चित स्वरूपात चेतन एक व्यवहार निश्चित स्वरूपात एक चांगला ॲग्रेसर आहे. खऱ्या अर्थाने एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. असे खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवनामध्ये शिक्षण घेतल्याने खऱ्या अर्थाने आपण सातत्याने विद्या विनयन शोभते असे कार्य खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात त्याचं आपल्याला नेहमी पाहत असतो. त्याचं स्वागत इथे केलं जात आहे. यानंतर अनिकेत दादा पाटील लोढा मॅनेजर, व्यावसायिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगले ॲग्रेसर असणारे व्यक्तिमत्व. अनिकेत दादा या, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू लोढा येथील व्यावसायिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्राला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने लोढा ग्रुपमध्ये कार्यरत असणारे अनिकेत दादांचा येतोचे सन्मानित सरपंच आमचे नितेश दादा पाटील आणि स्पर्धेचे आधारस्तंभ नारायण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर प्रशांत नाणेकर यांचा सन्मानित केलं जाईल. प्रशांत या, प्रशांत आपला सन्मानित केलं जाईल. प्रशांत नाणेकर, हा प्रशांत गाणेकर यांचा येतोचे सन्मान केला जाईल. प्रशांत मात्रे यांचं आगमन झाले, तुमचं स्वागत आहे. शत्रुघ्न शेठ दादांचा इथे आगमन झालेलं आहे. त्यानंतर युवराज जाधव साहेब RPIचे युवा नेते आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. मैदानाकडे आपण वळणार आहोत निश्चित स्वरूपात. तर मैदानाकडे वळणार आहोत मित्रांनो. ही स्पर्धा आपण पाहतो जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संयुक्त विद्यमानाने उसाटणे गावच्या प्रथम नागरिक खऱ्या अर्थाने की एक उदांत कल्पना विरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि गावाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांना गावचं प्रथम नागरिक होण्याचं या भाग्य लाभलेलं आहे त्या विद्यमान सरपंच स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचे अंतिम रात्र पहिली लढत हे उपांत्य फेरीचे पाहतो. निलजे विपक्ष एदुटने पहिला यापूर्वी आवाज ऐकला रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. आता आपण वळणार आहोत आमचे समालोचक मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी यांच्याकडे. आपण योगेश यांच्याकडे आपण वळूया. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच रॉकस्टार. कबाई केशरी गंध हमा शिव छत्रपतींचा छंद, मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब. सर्वप्रथम आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मी योगेश मडवी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे. संग्राम 11 नितलास राहुल काटे या आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक केली जाईल. निलजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गिरधरदादा पाटील या,
गिरधर शेठ तुमच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. नितीन दादांनी तुम्हाला आमंत्रित केलेले आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स योगेश मडबी. तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. बरेच सारे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झालेत व्यासपीठावरती, अनेक सारे मान्यवर आहेत. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि जाऊया सरपंच चषक 2024च्या अंतिम रात्रीकडे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची याचा डोळा आणि आपण पाहतो सरपंच चषकाचा शानदार सोहळा. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सुपर 8 मधून हे दोन संघ वेगवान चेंडू सुरुवात चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जनमान न्यूज विरुद्ध तुम्ही मॅच मैदानावरती स्कायरा 11 एडूटने ही मॅच मैदानाच्या आतमध्ये बघतायत. स्कायरा 11 एडूटने टीमने प्रथम बॅटिंग केली. त्यांना केलेत 50 धावा आणि 51 धाब्याचं टार्गेट, अर्थात प्रतिषेधक 12.75च्या सरासरी धावसंख्या बनवायची. स्ट्रॉंग अपील, अफिलामध्ये उत्साह परंतु आत्मविश्वास कमी आहे. दोन्ही पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी गुड अंपायर डिसिजन. गेली 5 रात्र तुम्ही क्रिकेटमध्ये पाहतायत. आज शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये आज देखील तुम्हाला चांगली स्पर्धा पाहायला मिळेल आणि आज देखील तुम्हाला क्वालिटी लेवल आणि स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध डोंबिवली परिसरातले दोन्ही संघ आहेत आणि आज इथनं जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. अर्थात हा सामना दोन्ही संघांसाठी डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर ट्रॉफी आणि हरलात तर घरी. आज या मॅच मध्ये दोन संघ पुन्हा एकदा आमने सामने. डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळायचं होतं परंतु बॅट आणि चेंडूचं व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. एक सिंगल आली. तिसऱ्या चेंडूवरती अकाउंट ओपन केलंय सलामीवीर केतन पाटील. विशाल पवार आणि केतन पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जनमान न्यूझे संघाची एक ताकदवर जोडी मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एकाच परिसरातले, त्यामुळे लढत देखील चांगली होणार आहे. जिंकण्यासाठी 51 धाब्याचं टार्गेट माची बालगुन येथे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट 51 धाब्याचं, प्रतिषेधक 12.75ची सरासरी, म्हणजे जवळजवळ 13च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची आहे तिच्या हनुमान न्यूझे संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहतात रोहित पाटीलचं पहिलं षटक. पॉवर सर्कल 4 षटकांची लढत. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झालाय. अगदी फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये रोहित पाटीलनं चांगलं षटक फेकलंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि फक्त धाबा दिले 1. खरं तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात हेडूटने संघाची. स्कायरा 11 हेडूटने टीम मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन करतो. रोहित पाटील पुन्हा एकदा बाउंड पडल्यानंतर बॉडीवरती आणि खरं तर इथे अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये न्यूझे संघावरती दबाव टाकला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली रोहित पाटीलची. स्क्रीनवरती आमचे आयोजक करत पाहुणे करत आपण पाहतोय आज शेवटच्या रात्रीमध्ये महागुरु मान्यवरांची देखील मांदी येईल आणि आज देखील प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. यानंतरची लढत होणारी किरवली विरुद्ध न्यूझे, म्हणजे पनवेल परिसरातले दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतील. षटकातील पहिल्या षटकातील अंतिम चेंडू पुन्हा एकदा चांगला ब्लॉक हॉल मध्ये फेकला. स्पेअर क्रिजन मध्ये शतकच्या थोडे दूर आहेत परंतु जोपर्यंत बाउंड्री लाईन बोलतो येतील बॉल उचलून फेक करते तोपर्यंत 2 धाबा झाल्या आणि तिसरी धाव या ठिकाणी पाहायचंय. यस, अंपायर फिंगर बॅट्समॅन गॉन. सलामीवीर विशाल पवार बॅक टू द डगआउट आणि पहिल्या ओव्हरच्या अंतिम चेंडू मध्ये रनआउट पद्धतीने इथे खेळाडू बाद झालाय. संघनायक आहेत बघा रोहित 4-5 खरी अर्थाने जर्सी आहे त्यांची. सामना 4 षटकांचा असेल. हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओव्हर्स. गिरधर शेठ प्लीज कॉल द टॉस. बघूया हेडसाठी पुकार देण्यात आला आणि नाणेफेकीचा कौल ओम नर्मदेश किरवली. फक्त सागर निर्णय पेंडिंग प्लेयर येतात आमचे, तर डिसिजन पेंडिंग. वेट अँड वॉच. बोलूया आपण सामन्याकडे. खऱ्या अर्थाने हरिचंद्र दादा ठाकूर रोडपाली दादा तुमचं स्वागत आहे. तुमचा सन्मान केला जाईल. निखिल दादा आपण त्यांचा सन्मान करावा. हरचंद शेट्टी या आपल्या यतोची सन्मानित केले जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स योगेश मडबी. थँक्यू सो मच. नेक्स्ट लढत देखील पाहायला मिळेल. बघा काय सीन तुम्ही पाहतात. खरं तर रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळते बॅट्समन तिसऱ्या धाब्यासाठी धावत होते आणि बॉल खरं तर गोलंदाच्या हातातनं सुटला आणि नंतर यष्टांवरती लागला.
खरं तर नशिबानं साथ दिली. आम्ही नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये तुमच्या 99% मेहनतीसोबत 1% नशीब जेव्हा साथ देते तुम्हाला, तेव्हा 100% यश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळत असतं. आणि तो यश मिळालाय. रनआउट स्वरूपात पहिला धक्का लागलाय. धाबा संख्या तुम्ही पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये 3 धाबा, 48 धाबा, येणारे 3 षटक अर्थात प्रतिषटक आता 16.00. जे आस्किंग रन रेट सुरुवातीला 12.75 होतं आणि आता मैदानावरती 16.00 राहिलेत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जान होता है. आज लढावं लागेल, कारण डू अँड डाय, जिंका किंवा मरा. का जिंकलात तर ट्रॉफी. आणि खरं तर दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा आता आमच्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती लागल्यात. जिंकलात तर ट्रॉफी मिळेल, हारलात तर घरी जावं लागेल. एवढा सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 चेंडू गरज आहे 48 धावेची. हर्षद भंडारीचा पहिला चेंडू, वेगवान स्ट्रोक ऑन साइड मध्ये, चेंडू सीमारेखा बाहेर येतोय. पहिला बॉलवरती चौकार. क्या बात आहे. डीजे नितीनचं देखील कौतुक केलं पाहिजे. नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकलं जाते. महागुरु छत्रपतींचं संगीत जरी ऐकलं तरी अंगावरती काटे निर्माण होतात आणि लढण्याची क्षमता निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा. पुन्हा एकदा ऑफ साइडला स्क्रीनच्या समोर आणि ते बॉलला पाठवलाय. सरळ जातो सीमारेखा बाहेर आणि पंचाचा सिग्नल आलाय. या ठिकाणी 6 रन. क्रिकेट जानमान निलजे क्रिकेट संघाचे आक्रमक फलंदाज नितेश साठी षटकार हॅट्रिक साठी ते सुवर्ण संधी आहे. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर वादलेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स नितेश शेठ पाटील बुरदुल यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर दी नितेश. हा निश्चित स्वरूपात बॅट्समनला एक मोठी एक सुवर्ण संधी आहे. नक्कीच खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया. करत इथं पहिला नितेशनं मारलेला चौकार आणि त्यानंतर षटकार. सरळ बॅटनं त्यानं चेंडूला पाठवलं स्क्रीनच्या वर्णाने. षटकार नितेश दादा पाटील दाखवलं जाते स्क्रीनवरती. करत गेली 5 रात्र त्यांच्या चेहऱ्यावरती बघा किती आनंद आहे, कारण आज या स्पर्धेला यशस्वी पार पडतायत. पुन्हा एकदा प्रहार ऑन साइडला चेंडू फेकतोय. सरळ पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये हाच तर टीमचा तारेणार आहे नितेश पाटील नाव त्याचं. आणि नक्कीच अनेक वेळा क्रिकेटमध्ये त्याने विक्रम केलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात देखील त्याची कामगिरी भरीव राहिली. तोच नितेश पाटील तुम्ही पाहतात पहिल्या मॅच मध्ये त्याने 16 धावा केल्यात त्या 3 चेंडू मध्ये या मॅच मध्ये केल्यात. त्याच्या अगोदर तुम्ही पहिला निश्चित मॅच धवलेपाडा विरुद्ध त्याने 28 धावेची झुंजार खेळी केली. आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं वसार संघ विरुद्ध खेळताना 13 धावेची इनिंग आणि आता त्याने 3 चेंडू मध्ये नॉट आउट 16 धावा केल्या. नितेश पाटील निलजे बघा एक स्वर्ण संधी आहे. एका बाजूला स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर नितेश शेठ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच स्नेहाताई. खऱ्या अर्थाने या चेंडूवर येणाऱ्या चेंडूवर जर षटकार आपण तटवला तर नितेश शेठ पाटील स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस तर नक्कीच आपण जाऊया नितेशसाठी प्राइज आमचे नितेश दादा यांच्याकडून. परंतु बॉल चांगला, प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार महागुरु येत नसतात. तर आपण सांगतो ना की प्रत्येक दिवशी दसरा दिवाळी नसते आणि प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार नसतात. परंतु इथे नितेश पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. त्याने आतापर्यंत 16 धावेची शानदार इनिंग. बघा चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडं डीप राहिलाय आणि नक्कीच नितेश पाटील थोडेसे नाराज झाले, कारण त्याला देखील माहित होतं की या बॉलवरती आपल्याला मोठा फटका खेळायचा आहे. सुरुवात चांगली नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, परंतु आता आल्या त्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 आणि 14-32चं समीकरण राहिलंय. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. आणि इथे पुन्हा एकदा पॅडवरती अंपायर सांगतायत लाईन मिस आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे पाहायचंय जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत 2 धावा. आता टाळ्यांचा आवाज वाढलाय, कारण
सामन्यामध्ये खरं तर मजबूत स्थिती प्राप्त केली. आतापर्यंत टीमची टोटल आपण पाहतो 21 रन, 21 धाबा, आस्किंग रन रेट होतं 12.75चं, परंतु आता देखील चांगली स्थिती आहे मैदानावरती हनुमान निर्जय संघाची. दोन्ही तुल्यबळ संघ, ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकाविरुद्ध पाहायला मिळतात. परंतु जो जिताब सिकंदर जिंकलात तर ट्रॉफी, त्यामुळे ही मॅच ट्रॉफीसाठी आहे. त्यामुळे दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये, एका बाजूला निर्जय तर दुसऱ्या बाजूला हेडूटने एका परिसर 2 संघ, परंतु पाहायचं कोण जिंकणार. यावेळेस देखील मोठा प्रहार ऑन साइड मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड झाला तोपर्यंत इथे रन्स प्राप्त झाली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 ची सरासरी गाठली आहे आणि फक्त झाले त्या 22. आता उर्वरित समीकरण आपण पाहिलं, जिंकण्यासाठी इथनं येणारे 2 षटक अर्थात 12 चेंडू आणि 29 धावा. तर खऱ्या अर्थाने बघा आपण योगेश इथे पाहतो, खऱ्या अर्थाने आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने पूर्णतः खऱ्या अर्थाने फोकस केलेलं आहे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात व्यासपीठावर बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांची सुकन्या बघा सायरा, आणि सायरा ही नितेश पाटील नारायणशेठ घराण्याची एक लक्ष्मी ठरलेली आहे. खऱ्या अर्थाने सायराचा जन्म झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या घराला खऱ्या अर्थाने घरपण आलं आणि आर्थिकदृष्ट्या नारायणशेठ घराण्याची दिशाच बदलली. खऱ्या अर्थाने एक खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहे. आणि संत वचनाप्रमाणे योगेश की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आणि तुका म्हणे मजो घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशी सुकन्या खऱ्या अर्थाने ज्या कुलामध्ये जन्माला येतो ना, त्यावेळेस त्यांच्या परिवाराला आनंद होतो, परंतु खरा आनंद साक्षात भगवंताला सुद्धा होत असतो. आणि आनंदमय सोहळा या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावर आपण सायराला पाहतो. सायरा, मनपूर्वक तुझं आम्ही अभिनंदन करतो. नक्कीच महागुरु असं म्हटलंही जातं. आपल्या खरं तर पहिली बेटी आणि धनाची पेटी खरं तर स्क्रीनमध्ये तुम्ही पाहतात सायराला. खरं तर त्यांच्या नावाने संघ देखील काल मैदानामध्ये उतरला, 2 सामने जिंकून तोही संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. म्हणजे आज त्यांची लढत पोगा विरुद्ध वाकण अशी पाहायला मिळेल. आज 4थी लढत ती होणार आहे आणि यानंतरची होणारी लढत खरं तर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किदेवली आणि त्याला फाईट करेल संग्राम 11 नितस ही लढत होणार. आणि त्यानंतर जी होणारी लढत आहे ती मैदानावरती RCC पेठ आणि त्याला फाईट करेल मांडा संघ, भूमी 11 मांडा. एक संघ तुम्ही टिटवाला परिसरातला पाहणार, एक संघ रायगडातला पाहणार. नेक्स्ट मॅच मध्ये आपण 2 पनवेलमध्ये संघ पाहणार. परंतु या मॅच मध्ये काय आहे तर दोन्ही डोंबिवली परिसरातले संघ आहेत, त्यामुळे सहजासहजी मैदानावरती दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगलं खेळ करावा लागतो, तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते. आणि येणारे 30 षटक सामन्याचं चित्र, पहिला चेंडू इथे लॉब केला ऑन साइड मध्ये, फिल्डर दूर आहेत आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत धावा तर इथे पूर्ण झाल्या, परंतु शेवटला बॉल निघून गेला सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार येतोय नितेश पाटीलच्या बॅटमध्ये. वेळेवरती सुरू झाले. काल कदाचित सामन्याला वेळ झाली, खरं तर वेळ महत्वाचं होतं. आणि काल ज्या प्रकारे टेंबिवली संघ लेट आला आणि 3 बॉलची पेनल्टी मिळाली आणि खरं तर त्या 3 बॉलमध्ये तो संघ परास्त झाला. म्हणून आम्ही नेहमी सांगतो आयुष्यात वेळेला महत्व द्या. पुन्हा एकदा प्रहार ऑन साइड मध्ये, फिल्डर नाहीये, फ्लॅट टच या ठिकाणी फटका होता, परंतु बॉल 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. नितेश पाटीलच्या बॅट मधून अजून एक तडाखा, अजून एक चौकार येतोय. आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं चांगली स्थिती निर्माण झाली आहे. टीमची टोटल सध्या धावफटकावरती 30 धावा. आता जिंकण्यासाठी लक्ष राहिले 21 धावेचं. येणारे 10 चेंडू 21. बघा काय मॅच प्रेक्षकांना आज पहिलीच लढत पाहायला मिळते. आज सिद्धी करवली इथे देखील नाईट स्पर्धा सुरू झाली. आज वलप मध्ये देखील नाईट स्पर्धा सुरू आहे. म्हणजे क्रिकेटला आता ओघ आलाय आणि नाईट स्पर्धा तुम्हाला दमदार पाहायला मिळतात. खरं तर त्याच्यातली एक नंबर 1 क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, सरपंच चषक. अर्थात या ठिकाणी बुर्दुलवरती आपण पाहतोय क्रीडांगण निखिल दादा पाटीलला दाखवलं जात आहे. नितीन दादांचे बंधू आहेत, नेहमीच शांत स्वभाव, संयमी माणूस. निखिल दादा आपलं स्वागत आहे. खरं तर गेली 5 रात्र देखील त्यांची देखील मेहनत आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांच्यासोबत समाधान दादा देखील होते, परंतु इथे बॉलला लॉब केलाय.
बॉल पाठवलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरन, लॉंग 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 बिग वे, आउट ऑफ विभाग, बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, षटकार. ही स्पर्धा आम्हाला गाजवायची, परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये देखील नितेश पाटील आहे आणि त्याने इथे स्पर्धा गाजवली आहे. 9 चेंडू मध्ये 31 धाब्याची शानदार इनिंग. तर इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे दमदार स्पर्धेचे ऑर्गनायझर आदरणीय योग्यदादा मडवी उसाडणे यांचं आगमन झालेलं आहे. नितेश पाटील आमच्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत, तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. फक्त आता महागुरु 15 धाब्याची गरज राहिली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. इथनं आता दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया, कारण अद्याप मॅच संपला नाहीये. नियोजक संघ सांगतो की जोपर्यंत नितेश पाडे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आम्ही आज सामना जिंकण्याचे स्वप्न राखू. नक्की दोन्ही संघाने स्वप्न राखलंय या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं, या दोन्ही संघाने स्वप्न राखलंय या मॅचला जिंकण्याचं. परंतु लक्ष असू द्या, 8 संघ आम्ही एक सूचना देतोय, मॅन ऑफ द सिरीजच्या जे धावा आहेत त्या सेमी फायनल पर्यंत काउंट होतील. फक्त फायनलच्या धावा काउंट केल्या जाणार नाहीये आणि 1 विकेट 5 धावा असणार आहेत, लक्ष असू द्या. यावेळीचा फटका इनसाइड आउट, बॉल खूप अंतर चाललाय आणि बॉल सीमारेखा बाहेर, झूम अंतर. काय इनसाइड आउट आहे, काय टायमिंग आहे, काय ताकद आहे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. 37 42 मधून 37 धावा. एकदा निर्जय संघाचे समर्थक आणि खेळाडू नितेश पाटीलसाठी टाळ्या वाजवा. सुरुवातीला संघ थोडासा इथे मैदानावरती संघर्ष करत होता, परंतु नितेश पाटील आक्रमक झाला सेकंड ओव्हर मध्ये आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील त्यानं टार्गेट केले. बघा, 2 चौकार 2 षटकार, 4 चेंडू मध्ये 20 आलेत. आता फक्त राहिलेत 8 चेंडू आणि 9 धावा. क्रिकेटचा खेळ मित्रांनो शेवटपर्यंत सांगता येत नाही क्रिकेटमध्ये काय होईल, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक मैदानावरती पाहिलाय. आजही तो क्रिकेट मैदानावरती पाहण्यासाठी दर्शक आमचे प्रेक्षक मैदानावरती आले आहेत. एखादा विकेट एखादा डॉट चेंडू सामन्यामध्ये कमबॅक मिळेल, परंतु आता अपेक्षा असेल ते इडुटने टीमच्या खेळाडूंना की येणाऱ्या चेंडूवरती विकेट मिळावं, तर 2 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत या ओव्हरमध्ये. अद्याप 9 धाब्याची गरज आहे. येणारे 8 चेंडू. प्रयत्न तर चांगले आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रयत्न तुम्हाला शेवटपर्यंत करावे लागतील. शेवटपर्यंत प्रयत्न करत सोडू नका, कारण हा क्रिकेट खेळ आहे. जोपर्यंत तुमचा संघर्ष आहे तोपर्यंत तुम्ही सामना गमवू शकत नाहीये. आणि आतापर्यंत तरी पाहिले 7 चेंडू आणि 9 धावा. एकीकडे 37 धाब्याची खेळी करणारा नितेश पाटील स्ट्राईक एंडला आहे. निश्चित आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सगळ्यांचं स्वागत. 7 चेंडू मध्ये 9 धाब्याची गरज आहे. चांगला चेंडू ऑन साइड मध्ये मिड विकेटला, फिल्डिंग चांगली. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये 8 धावा. महागुरु क्रिकेटमध्ये 6 चेंडू 8 धावा डिफेन्स होताना पाहिलेत आणि या वर्षी तर 6 चेंडू 6 धावा 3 वेळा आम्ही डिफेन्स होताना पाहिलेत. हाच तो क्रिकेट खेळ आहे. पाहायचा अंतिम चेंडू पर्यंत कोणता संघ विजय संपादित करेल आणि कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. तर जानमान क्रिकेट संघ निलजय संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. हनुमान शेठ पाटील त्यांचं आम्ही नारायण शेठ पाटील साहेबांच्या वतीने सरचे स्वागत करतो. व्यासपीठावर आमचे कुशालदादा पाटील उपस्थित आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आताच म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील चषक 2024 या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. नक्कीच महागुरु आता टीम मीटिंग झाली एडुटने टीमची, कारण मैदानावरती 6 चेंडू 8 धावा. अद्याप सामना संपला नाहीये. शेवटपर्यंत लढण्याची ताकद ही एडुटने टीम मध्ये देखील आहे. त्यामुळे एडुटने संघ सांगतोय आम्ही लढतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटचं षटक कोण फेकेल हा प्रश्न त्यांना पडलाय की शेवटच्या अंतिम षटकामध्ये 8 धावा कोण डिफेन्स करेल हा प्रश्न संघाने केला असेल. परंतु आता एकाच्या हातामध्ये दिलाय बॉल, अर्थात अंतिम षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश कालन मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही संग्राम 11 नितेशला पाहणार. त्यांच्या सोबत खेळणारा संघ किरवली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रत्येक संघाचं स्वप्न असतं महागुरु की नाईट स्पर्धेमध्ये एखादी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जावी. आज या स्पर्धेचा विचार केला तर जवळजवळ 34 संघांचा समावेश होता आणि त्याच्यातनं जवळजवळ आता संघ 26 संघ
ज्यांचा गाशा गुंडाळण्यात आलाय. आता 8 संघ नशिबात मत आहेत सुपर 8च्या लढतीमध्ये. इथनं संघ जो जिंकेल तो जाईल थेट सुपर 4 मध्ये. पहिली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 6 चेंडू 8. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा कारण वेळ ही महत्वाची आहे. मी मगाशी सांगितलं काल उशिरा आला टेंबिवली संघ 3 बॉलची पेनल्टी आणि त्यामुळे तो स्पर्धेतनं बाहेर झाला. त्यामुळे वेळ घेऊ नका प्लीज. पहिला चेंडू हवेत आहे. पाहायचा इथं प्रयत्न कसा असेल परंतु केलेला प्रयत्न अपयश त्याला आलं नाहीये. सुरुवातीला चेंडूकडे पाहत राहिला. यष्टीरक्षक नक्कीच पोहोचले होते जबरजबल. आता जीवाची बाजी लावायची होती कारण नेहमी संकट काळात तुम्हाला चांगलं योग्य क्रिकेट खेळायचं असतं आणि आता संधी होती नितेश पाटीलला बाद करण्याची परंतु काय चांगलं ते रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. 2 धावा आल्या या चेंडूवरती आणि आता राहिलेत 5 चेंडू 6 धाब्याची गरज. रोहनदादा पाटील यांच्याकडून नितेश पाटीलला आता 1000 रुपयाचं प्राइज झाले परंतु सामना अद्याप मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 6 धाबा. पुन्हा एकदा संधी दिली आहे. यावेळी स्वतः गोलंदाज गेलाय आणि पुन्हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस महागुरु म्हटले होते. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षकाला संधी, दुसऱ्या चेंडूवरती स्वतः गोलंदाजाला संधी. आणि जर तुम्हाला संधीचं सोनं करता येत नसेल तर समजा नक्कीच मॅच मध्ये तुमची परिस्थिती कठीण होणार आहे कारण आता राहिले 4 चेंडू आणि 4 धाबा. मुश्किले सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. आणि मैदानामध्ये प्रयत्न करत असताना अपयश आलंय. नाईट स्पर्धा आपण पाहतोय. नाईट स्पर्धेमध्ये आणि डे स्पर्धेमध्ये भरपूर अंतर असतं. बरेच सारे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात परंतु या कठीण काळात हा झेल किती महत्वाचा होता हे प्रेक्षकांना माहितीच आहे. परंतु येणारे 4 चेंडू आता 4 धावेची गरज आहे. तर विभाग प्रमुख आमचे सुभाषदादा अनंत पाटील यांच्याकडून देखील नितेश पाटीलला 1000 रुपयाचं प्राइज झालंय. थँक्यू, त्यांचं देखील स्वागत करूया. परंतु 4 चेंडू आता कंपल्सरी 4 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर इथे पंचांचा इशारा डॉट चेंडू. अर्थात आता 3 चेंडू आणि 4. म्हणून तर महागुरु सांगितलं ना की शेवटपर्यंत सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटपर्यंत ही लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 वेळा नितेश पाटीलने संधी दिली, ती संधी गमावली. 4 धाबा आल्या परंतु इथे अविनाश सांगतोय मी लढणार आणि आपल्या संघासाठी लढत असताना कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट अशक्य नसते. मी करू शकतो हा कॉन्फिडन्स मनामध्ये पाहिजे आणि ते सांगितलंय इथे गोलंदाजाने देखील की मी शेवटपर्यंत चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल. परंतु नितेश पाटील थांबत नाहीये. तितकीच लांबी तितकाच अंतर. बॉल छूमंतर सीमारेखा बाहेर षटकार. तर आता लढत झाली करताना या लढतीमध्ये वर्तमान लढत आपण बघितली. त्या लढतीमध्ये ज्या हनुमान क्रिकेट संघ निलजय क्रिकेट संघाने स्कायरा 11 अर्थात आकाश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या संघावर मात करून उपांत्य फेरीमध्ये पहिला संघ असा ठरलेला आहे. उपांत्य फेरी खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या त्यांनी गाठलेली आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. निलजय क्रिकेट संघाचं अभिनंदन. स्कायरा हेदुर्णे क्रिकेट संघ सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल जयगाव देवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. आणि नितेश पाटील एक आक्रमक फलंदाज जय हनुमान निलजय याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. शिवसेनाचे विभाग प्रमुख शिवसेना सुभाष अनंता पाटील साहेब यांच्या वतीने त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितेश साठी आलेला आहे. सुभाष पाटील साहेब तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच महागुरु खरं तर असं म्हटलं जातं ना की सर सेनापती निलजय संघाचा लढला आणि काय लढवई या रीती पाहायला मिळाली. 48 धावेची नॉट आउट इनिंग. एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवाने सामन्यामध्ये दमदार खेळ किंवा 48 धावेची त्यानं शानदार इनिंग महिन्याच्या आतमध्ये. बघा इथे बॅटला चुंबन घेतोय कारण महागुरु त्यांना सामन्यामध्ये संघाला विजय मिळवून दिला आणि संघाला सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि ते स्वप्न त्यानं कंप्लीट केलंय. तर या सामन्याचा हिरो नितेश पाटील. खऱ्या अर्थाने नितेश पाटील साठी निलजय ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीधर शेठ पाटील साहेबांच्या वतीने तर सन्मान्य गिरधर शेठ पाटील साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. हनुमान दादा श्रीधर पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि विलास दादा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ते कॅश प्राइज घेऊन जायचे आहे. बघा या ठिकाणी
आमचे तोंडरे गावचे दमदार व्यक्तिमत्व पी के पाटील साहेब खरे तर क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत यांच्याकडून देखील नित्यदादा आपल्याला 500 रुपये जीपे येणार आहेत आणि करण पाटील तुम्हाला देखील पी के पाटील तोंडरे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं जीपे येणार आहे. तर नक्कीच आज सामना जिंकल्यानंतर आनंद चेहरा. चला इथे लगेच मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचं आहे. किरवली क्रिकेट संघ किरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निवृत्तीदादा पाटील यांच्या वतीने नितेश पाटील तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे आणि महेंद्र धर्मा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलजय यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. सर किरवली संघाला शेवटचा पुकार आहे बघा. किरवली संघ मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचं आहे. शेवटचा तुम्हाला कॉल आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात येतो की तुम्ही मैदानाच्या मध्ये लगेच दाखल व्हा आणि तर बघा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. रोहन पाटील यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी नितेश तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. संपूर्ण कॅश प्राइज आमचे 40+ चे बायकर मॅन देवानंद पाटील यांच्याकडे जमा आहे. सुभाष अनंत पाटील शिवसेनेचे विभाग प्रमुख निलजय त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तर हनुमान शेठ पाटील निलजय यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. या नितेश देवानंद आपण याचे आहे. चला किरवली संघ का उशीर करता. किरवली संघ प्लीज सहकार्य करा. 48 धावेची महागुरु खेळी केली आहे. तर गिरधर शेठ आणि सीतारामदादा पाटील या सीताराम शेठ आणि गिरधर शेठ या दोन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही आमंत्रित करतो. नितेश दमदार पारी खेळली खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे इनिंग साकारली. 48 धावांची आमचे नारायण शेठ आहेत खऱ्या अर्थाने. गिरधर शेठ या सीताराम शेठ यांच्या शुभ हस्ते. तर अजय एकनाथ पाटील यांच्या वतीने 1500 रुपयाचा कॅश प्राइज नितेश साठी. बोला बजरंग बली की जय. जय हनुमान निलजय क्रिकेट संघाचा तारादान ठरला खऱ्या अर्थाने. दमदार 48 धावांची इनिंग साकारली. नितेशला सामनावीर किताबाने त्याचा आमचे मान्यवर आहेत गिरधर शेठ पाटील माजी सरपंच, आमचे ऑर्गनायझर नारायण शेठ पाटील, नितेशदादा पाटील आणि त्याचबरोबर सीताराम शेठ पाटील. देवानंद या आपण